राजन पाटील यांच्यावर टीका करताना दिसतील, परंतु ते राजन पाटलाचे विरोधक नाही, तर ते राजन पाटलांच्या सोयीकरताच ते उभे राहणार आहेत। कॉन्ट्रॅक्ट देऊन या ठिकाणी उभं केलं जाणार आहे। नगराध्यक्ष पदाच्या करता राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे, उज्ज्वला थिटे यांच्यासारख्या एका त्यांच्याच गावातल्या महिलेला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही आणि प्रत्येक गाडी तपासली जाते खाजगी माणसांकडून। उज्ज्वला थिटे त्या गाडीमध्ये आहेत का हे बघितलं जाते। 2 दिवस झालं त्यांना अनगर रस्त्याने जाता येत नाही। मोहोळ तालुक्याचा बिहार झालाय का? उद्या जर उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरता आला नाही तर पूर जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला मान खाली घालावी लागेल। नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मोहोळ शहरातले राजन पाटील यांची दहशत, दंडेलशाही या शहरामध्ये चालू द्यायची नसेल असं वाटणारा जो मतदार आहे त्यांच्याकरता धनुष्यबाण आहे। राजन पाटील यांच्या एका हातात कमळ आहे, दुसऱ्या हातात मशाल आहे, डोक्यावर तुतारी लावलेली आहे आणि कुठेतरी कानामध्ये हात अडकून ठेवलेला आहे। त्यामुळं राजन पाटील यांचे फक्त कमळाचे उमेदवार आहेत असं समजण्याचं कारण नाही। त्यांचे इतर उमेदवार हे जे कोणी असतील इतर पक्षामध्ये उभारलेले ते तुम्हाला राजन पाटील यांच्यावर टीका करताना दिसतील, परंतु ते राजन पाटलाचे विरोधक नाही, तर ते राजन पाटलांच्या सोयीकरताच ते उभे राहणार आहेत। काही माणसं आवर्जून मुंबईवरून आयात करून आणलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी मत विभागणी करण्याच्या करता कॉन्ट्रॅक्ट देऊन या ठिकाणी उभं केलं जाणार आहे। त्यामुळं या मोहोळ शहरातल्या लोकांना, मतदारांना एकमुखी राजन पाटील यांच्या विरोधातली कुठली पार्टी असेल तर ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा हीच पार्टी आहे आणि आमच्या कंबाईन आमच्या दोघांचं मिळून चिन्ह जर कुठलं आहे तर ते धनुष्यबाण आहे। एकच चिन्ह आम्ही देतोय नगराध्यक्षासाठी आणि सर्व उमेदवारांच्या करता। नगराध्यक्ष पदाच्या करता आम्ही सर्वानुमते कुमारी सिद्धी राजू वस्त्रे यांची निवड केलेली आहे। सगळ्यांना उठून नमस्कार। इतर उमेदवारांची नावं निश्चित झालेली आहेत, परंतु आम्ही ती उद्याच्याला भव्य अशी रॅली काढून नगरपालिकेमध्ये सर्वांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी अर्ज भरणार आहोत। ती नावं आम्ही आत्ताच डिस्क्लोज करणार नाही आहोत। उद्या आपल्याला यथावकाश आपल्याला सगळ्यांना ते समजेल। आमचा उद्देश आहे राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे। पुन्हा एकदा सांगतो, राजन पाटील व राजन पाटील प्रणित इतर सर्व पक्षांचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे। इथली मशाल चिन्ह घेऊन असलेली शिवसेना ही राजन पाटील प्रणित शिवसेना आहे। इतर तुतारी ही राजन पाटील प्रणितच आहे, हात हे राजन पाटील प्रणितच आहे आणि त्यामुळं राजन पाटील प्रणित पक्षाचा, राजन पाटलाचा आणि राजन पाटील प्रणित पक्षाचा पराभव करणं हा आमचा उद्देश आहे। मोहोळ शहर जे आहे ते अनेक वर्षापासून या मोहोळ शहराची जडणघडण जी आहे ती विशिष्ट अशा अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट घटनांमधून झालेली आहे आणि या मोहोळ शहरातला जो कापर कायम राजन पाटलांची सत्ता असतानाही विरोधामध्ये राहिलेला आणि स्वाभिमानाने त्यांच्याशी मुकाबला करत असलेलं हे जे मोहोळ शहर आहे, हे मोहोळ शहर राजन पाटलांच्या काही एजंटांच्या मार्फत, राजन पाटलांनी काही मोहोळ शहरातल्याच एजंटांच्या मार्फत ताब्यात घेण्याचा त्या ठिकाणी विडा उचललेला आहे आणि त्यांना या त्यांच्या कूटनीतीला आपल्याला बळी पडू द्यायचं नाही आहे आणि याकरता म्हणून मोहोळ शहरातल्या मतदारांना
कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन राहू नये याकरता एकमेव धनुष्यबाण चिन्ह घेऊन आम्ही या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा संयुक्तपणे आम्ही सामोरं जात आहोत. धन्यवाद. आपल्याला काय विचार असेल विचारा. नाही साहेब, इथं चिन्ह तर आपलं राष्ट्रवादीचं घड्याळ गोठवलं जाणार आहे. मग गोठवलं नसतं जात. म्हणजे या इलेक्शन पुरतं नगरपालिका इथं दिसणार नाही ना तो चिन्ह. प्रश्न चुकीचा आहे. नाही नाही, तो चिन्ह इथं दिसणार नाही. तुम्ही घड्याळ चिन्ह लढत नसल्यामुळे धनुष्यबाणावर लढणार आहोत. मग तीच अवस्था परत धनुष्यबाणा जिल्हा परिषद पंचायत समिती दिसेल. जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आमच्या त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह हे सगळीकडे असणार आहे आणि त्याच्यासोबत धनुष्यबाणही असणार आहे. मोहोळ शहराची स्ट्रॅटेजी वेगळी, जिल्हा परिषदेची स्ट्रॅटेजी वेगळी. आमदार साहेब तुतारी या पक्षाकडून आमदार आहेत, पण तुम्हाला ते सहकार्य करतील का? या तालुक्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं 2च पक्ष आहेत. एक राजन पाटील पक्ष आणि दुसरा राजन पाटील विरोधातला पक्ष. आमदार साहेब हे राजन पाटील विरोधातल्या पक्षाचे आहेत आणि आम्ही सगळेजण राजन पाटील यांच्या विरोधातले आहोत. त्यामुळं विरोधातला पक्ष म्हणजे आमचा पक्ष आहे, म्हणून आमदार साहेब आमच्याच पक्षात आहेत. मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये रमेश बारसकर तुमच्यासोबत आहेत. त्यांनी विरोधात आघाडी ओढली राजन पाटलांच्या विरोधात आणि विरोधात आहे म्हणून लोकांनी मत दिली होती. नंतर रमेश बारसकर त्यांना जाऊन मिळाले, याच्याबद्दल तुम्ही काय सांगताय? रमेश बारसकर त्यांच्याबरोबर येऊन मिळाले नाही. राजन पाटील रमेश बारसकर यांच्याबरोबर मिळाले. राजन पाटलांना राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष फक्त टॅग म्हणून पाहिजे होता. त्याचा पूर्वी उमेश पाटीलही राजन पाटलाच्या सोबत जिल्हा परिषदेला होते. त्यानुसार आम्हाला ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या संदर्भानं आम्हाला सर्व ज्यावेळेला समजतं त्यावेळेला कसल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत आपला घरोबा होऊ शकत नाही हे आम्हाला ठाम आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही आमची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि तुम्ही लक्षात घेतलं असेल, माझ्यासारख्या माणसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्राचं मुख्य प्रवक्ता असलेलं पद देखील सोडलं आणि त्याचबरोबर पक्षाचा त्यावेळेला त्याग करून या मोहोळ तालुक्यामधली आपल्याला सर्व परिस्थिती सगळ्याला कल्पना आलेली आहे. आज उज्ज्वला थिटे यांच्यासारख्या एका त्यांच्याच गावातल्या महिलेला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही. संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली. आज भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेल्यानंतर त्यांनी प्रशासनाचा वापर करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणून, महसूल यंत्रणेवर दबाव आणून उज्ज्वला थिटे यांना रस्त्यावरनं जाऊसं दिलं जात नाही आहे. खाजगी माणसं रस्त्यावर गाड्या चेक करत आहेत. रस्त्यावर आडव्या त्या ठिकाणी ट्रेलर लावलेले आहेत. ट्रॅक्टर ट्रेलर सगळे उसाचे लावून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक गाडी तपासली जाते खाजगी माणसांकडून. उज्ज्वला थिटे त्या गाडीमध्ये आहेत का हे बघितलं जाते. आज 3रा दिवस आहे, 2रा दिवस आहे. अर्ज भरायचा प्रयत्न त्यांनी केला. 2 दिवस झालं त्यांना अनगर रस्त्याने जाता येत नाही. महाराष्ट्राचा मोहोळ तालुक्याचा बिहार झालाय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही बाब जी आहे संपूर्ण, उद्या जर उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरता आला नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला मान खाली घालावी लागेल आणि त्यांना या मोहोळ तालुक्याचा बिहार झालाय हे मान्य करावं लागेल. पोलीस स्टेशनला त्यांना अर्ज भरायला जात असताना 40 गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला. 2 व्हीलरवर 50 लोकांनी पाठलाग केला. त्यांना तिकडे जाऊ दिलं गेलं नाही म्हणून त्या पोलीस स्टेशनला संरक्षण मागायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमधून धक्के मारून त्यांना बाहेर काढलं गेलं. त्याचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे. याचा अर्थ जर या अनगरकर पाटलांच्या हातामध्ये जर मोहोळ शहर दिलं तर या मोहोळ शहराच्या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणूस जाऊ शकेल का याचा विचार करण्याची ही वेळ आहे. म्हणून सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये या अशा घाणेरड्या दंडेलशाही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या शहरामध्ये एंट्री नको. आज अनगर त्यांच्या ताब्यात आहे म्हणून त्या अनगरमध्ये एका महिलेला निवडणुकीचा अर्ज भरायला त्या ठिकाणी जाता येत नाही. तर लक्षात घ्या, हे जर मोहोळ त्यांच्या ताब्यात गेलं तर तुमच्या आमच्या या मोहोळमध्ये सुद्धा एंट्री करायला यांचा टोल पास घ्यावा लागेल, यांचा टोल फाडावा लागेल. ही परिस्थिती जर निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला अतिशय गांभीर्याने विचार करायची वेळ आहे.
एका महिलेसाठी 500-500 हजार लोक तुम्ही तैनात ठेवताय. रोडच्या दोन्ही बाजूनं हातामध्ये काठ्या घेऊन, हातामध्ये हत्यार घेऊन माणसं उभा करताय. नाक्यावर त्या ठिकाणी माणसं उभा करताय. पूर्ण माझ्या बंगल्याच्या अवतीभोवती या ठिकाणी सगळे माणसं उभा करून ठेवलेले आहेत. लोकशाही राहिलेली आहे का? जर लोकशाही टिकायची असेल, तुम्हाला आम्हाला जर खऱ्या अर्थानं मोकळेपणानं किमान रस्त्यावर फिरायचं असेल, किमान, तर या लोकांना कायमचं कुठल्याही प्रकारच्या सत्ताकारणातनं बाजूला केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या. त्यांचे ते अनगर भागातली लोक ते सहन करत असतील, त्यांना करू द्या. ते कधी उठाव करायचे तेव्हा करतील. परंतु किमान त्यांचा भाग सोडून बाकीचा मोहोळ तालुका तरी स्वतंत्र आहे. मोकळ्याने श्वास घेतोय, मोकळ्याने फिरतोय. आमच्या मनानं आम्ही कुठेही जाऊ शकतो, कुठेही बोलू शकतो, कुठल्याही कार्यालयामध्ये जाऊ शकतो. निवडणुकीचा अर्ज भरायला त्या अनगर नगरपालिकेमध्ये ती महिला जाऊ शकत नाही. विचार करा, अनगरचं अप्पर तहसील कार्यालय जर तहसीलदार तिथं बसला असता तर सर्वसामान्य माणसं त्या अनगरमध्ये जाऊ शकली असती का तहसील कार्यालयामध्ये त्या कामाला? आणि याच्याकरता त्यांना तहसील कार्यालय तिथं पाहिजे. सगळा मोहोळ तालुका नाक घासत त्यांच्यापाशी गेला पाहिजे. जो त्यांच्या विरोधात जाईल त्यांना अडवलं जाईल, त्यांच्या गाड्या फोडल्या जातील, त्यांच्यावर हल्ला केला जाईल, माणसं त्यांच्या अंगावर सोडली जातील. त्यांच्या पाया पडून, त्यांच्या नाक रगडून जर त्या ठिकाणी राहिला आणि त्यांचा माणूस बनून राहिला तरच एंट्री. विरोधात गेला तर एंट्री नाही. अशा पद्धतीचा बिहारमध्ये तरी व्यवस्थित त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. तिथल्या काँग्रेस पक्षाच्या, तिथल्या आरजेडीच्या लोकांना अर्ज भरू दिले गेले म्हणून तर तिथं निवडणूक झाली. परंतु बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती आमच्या मोहोळ त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यात निर्माण झाली. त्या अनगर नगर परिषदेचा अर्ज भरण्याच्या करता अर्ज भरायलाच जाऊ शकत नाही. आणि तोंड घेऊन सांगतात हे आमची 50 वर्षापासूनची 60 वर्षापासूनची आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती. मोहोळ तालुक्यानं नाही, उभ्या महाराष्ट्रानं समजून घ्यायचं हे की अनगरचा हे राजन पाटील हा किती मोठा त्या ठिकाणी गुंड आणि गुन्हेगार आणि दहशतखोर आहे. कशा पद्धतीनं एका महिलेला त्या ठिकाणी अर्ज भरायला जाण्याच्या करता रोखलं जात आहे. पोलीस प्रशासनाच्या मुलाखती घ्या, राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारा, राज्याच्या पोलीस महासंचालकाला विचारा, निवडणुकीच्या आयुक्तांना विचारा प्रश्न की निवडणुकीला अर्ज भरायला जाऊ दिलं जात नाही. काय परिस्थिती निर्माण होईल जर ह्या लोकांच्या हातामध्ये जर सगळी सत्ता दिली तर? आणि विरोध कशासाठी आहे? तुम्ही म्हणताय ना, का रमेश बारसकरांनी सोडलं, का उमेश पाटलांनी सोडलं? आम्हाला गुलाम म्हणून नाही राहायचं यांचं. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्हाला यांचा गुलाम म्हणून राहायचं आणि कुणालाच गुलाम म्हणून यांचं राहायचं नाही आहे. या सामान्य माणसांना सगळ्यांना लढायचं आहे. आणि याकरता विधानसभेच्या निवडणुकीतनं यांना हद्दपार केलेला आहे. आता उद्याच्या नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतून यांना हद्दपार करावं लागेल. यांना थोडी जरी सत्तेची सांध मिळाली, आज फक्त भारतीय जनता पार्टी यांना प्रवेश मिळाला, प्रवेश मिळाल्याबरोबर सगळी पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, सगळी प्रशासकीय यंत्रणा कशासाठी कामाला लावली? उज्ज्वला थिटे यांना अनगरला अर्ज भरायला येऊ द्यायचं नाही याच्याकरता कामाला लावली. हे असं जर चालत राहिलं तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राजन पाटलाच्या विरोधामध्ये 2-2 चिन्ह देऊन आम्हाला लोकांचं कन्फ्युजन करायचं नाही. आणि याकरता आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की उमेदवार राष्ट्रवादीचे असो, शिवसेनेचे असो, सगळे धनुष्यबाण या चिन्हावर लढतील. मोहोळ शहराला शिवसेनेची परंपरा आहे. विरोधामध्ये या ठिकाणी इथला शिवसेनेचा एक विचार आहे, तो अनगरकरांच्या विरोधातला विचार आहे. राजन पाटलाची मॅनेज झालेली शिवसेनासुद्धा आपल्याला हद्दपार करावी लागेल. आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये रमेश बारसकरांच्या नेतृत्वात लढत असलेली प्रखर आणि खरीखुरी शिवसेना आपल्याला निवडून द्यावी लागेल. उमेश पाटील हा रमेश बारसकर यांच्या पाठीमागं खंबीरपणे या निवडणुकीमध्ये उभा आहे. त्या ठिकाणी धनुष्यबाणाला मत म्हणजे उमेश पाटलांना मत आहे, धनुष्यबाणाला मत म्हणजे अजितदादांना मत आहे, धनुष्यबाणाला मत म्हणजे एकनाथ शिंदेंना मत आहे, धनुष्यबाणाला मत म्हणजे रमेश बारसकरांना मत आहे, चरण चौरेला मत आहे आणि तेच मत राजू खरेंना देखील आहे. त्यामुळं धनुष्यबाण हा फक्त आपला आहे,
बाकी इतर कुठलीही चिन्ह ही आपली नाही, ती राजन पाटलांची चिन्ह आहेत असं मोहोळ शहरातल्या मतदारांनी निश्चितपणे ठामपणे मनामध्ये कोरून ठेवा. तुम्हाला अशा दहशतखोराच्या विरोधात तुम्हाला मत द्यायचं असेल तर तुमच्यासाठी एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे धनुष्यबाण. बाकीचे सगळे पर्याय जे आहेत ते राजन पाटलांनीच उपलब्ध करून दिलेले आहेत, ते त्यांचेच एजंट आहेत. त्यामुळं तिकडं बघूसुद्धा नका, फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा. धन्यवाद. दादा, आपण आता आरोप केलेत की अनगरच्या संदर्भात किंवा या ताईच्या संदर्भात, तर मग या आपण सध्यातले पक्षाचे अध्यक्ष देखील आहात, जिल्हा अध्यक्ष, तर गृहमंत्र्याकडे अथवा उपमुख्यमंत्री अजितदादांकडे काय तक्रार केली का, अथवा इलेक्शन कमिशनकडे काय तक्रार केली? इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केलेली आहे, त्यांना पोलीस संरक्षण मागण्याच्या करता निवेदन दिलेलं आहे, त्यांना कलेक्टर साहेबाकडे त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. आणि अजितदादांच्या बरोबर मी व्यक्तिशः काल बोललो. अजितदादांनी माझ्या फोन चालू असतानाच सोलापूरच्या SP-ना फोन करून सांगितलं आपल्याला महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही, आणि त्यामुळं उज्ज्वला थिटे यांच्या अर्ज भरण्याच्या करता आपण त्या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे. SP साहेबांनी ते मान्य देखील केलं, परंतु काय झालं आम्हाला माहीत नाही. SP साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे सगळ्या यंत्रणा लावून सगळ्या सूचना देऊन प्रत्यक्षामध्ये मात्र पोलीस उज्ज्वला थिटे अर्ज भरायला जात असताना आले नाहीत. उलट उज्ज्वला थिटे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमधून धक्के मारून बाहेर काढलं गेलं. लाडक्या बहिणीच्या गोष्टी करून नुसतं चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं बहीण लाडकी आहे का दोडकी आहे हे पोलिसांच्या वागण्यावरून लक्षात यायला लागलं आहे. मला कुणालाही दोष द्यायचा नाही, परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे जे घडतं आहे हे महाराष्ट्राला नवल वाटेल, परंतु मोहोळ तालुक्यासाठी ते नवल नाही. त्या अनगर भाग आणि हा राजन पाटील कशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे आणि कसं या 50-60 वर्ष मागच्या या लोकांना या तालुक्याने सहन केलं हे त्यामुळं लक्षात येते. 23 नोव्हेंबर हा या मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन आहे, ज्या दिवशी मोहोळ तालुका या अनगरकरांच्या मगरमुठीतून मुक्त झाला आणि या तालुक्याचा आमदार त्यांच्या विरोधातला निवडून आला. तो 23 नोव्हेंबर हा दिवस आहे. आता लवकरच तो दिवसही येत आहे आणि अनगर भागाची नगर परिषदेची निवडणूक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गावाची निवडणूक असल्यामुळं तो परिसर त्यांच्या नियंत्रणात असल्यामुळं त्याला देखील मुक्त करावं आपल्याला लागणार आहे. मोहोळ शहरात तेच अनगरची परिस्थिती निर्माण होऊ द्यायची का नाही हा मोहोळ शहरातल्या मतदारांनी विचार करायचा विषय आहे. शेवटचं एक आहे दादा, उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. आपल्या पक्षाचा AB फॉर्म देखील दिलेला, तर उद्या फॉर्म भरला, उद्या पुन्हा उज्ज्वलाताई अर्ज भरायला त्या ठिकाणी जातील. त्यांना तसा त्या प्रयत्न करतील. जर त्यांना उद्या अर्ज भरता आला नाही तर लोकशाहीची ही सगळ्यात मोठी शोकांतिका असेल. भारतामधली ही पहिली केस असेल की ज्या ठिकाणी एका महिलेला उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही. AB फॉर्म दिलेला आहे, सगळा फॉर्म देखील व्यवस्थित भरलेला आहे. त्यांना फक्त त्या नगरपालिकेत पोचून तो अर्ज पोच करायचा आहे आणि तिथंपर्यंत पोचू न देण्याच्या करता सगळी यंत्रणा सगळ्या जिल्ह्याची कामाला लावलेली आहे, तालुक्याची यंत्रणा कामाला लावलेली आहे, माणसं रस्त्यावर उभा केलेली आहेत. एका साध्या विधवा महिलेला, गरीब महिलेला एवढे ते घाबरलेले आहेत. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. आता सर्वच पक्ष जात फॅक्टरमध्ये प्रत्येक उमेदवार देत आहे, तुम्ही त्यावर कसं बघताय? अजिबात नाही, आम्ही जातपात अजिबात मानत नाही. आमचा पक्ष आणि शिवसेना पक्ष हा दोन्ही पक्ष या भारतातल्या देशातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. प्रत्येक जण पक्ष जातीचाच उमेदवार देत आहे, अनुसूचित जातीमधलं देत आहे, पण ज्याची जास्त लोकसंख्या आहे असाच तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारते. आम्ही उमेदवार देत असताना त्या उमेदवाराच्या संदर्भानं उद्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल या मोहोळ शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जात हा फॅक्टर नाही. दादा, सातत्याने या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जातो, जे मुस्लिम उमेदवार आहेत इच्छुक होते त्यांच्यावर सातत्याने दबाव येत असल्याचं देखील आता बोललं जाते. या शहरामधला जो अल्पसंख्याक समुदाय आहे त्या समुदायाला धमक्या दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज दुसऱ्या पक्षाचा घ्यायचा नाही म्हणून धमकावलं गेलेलं आहे आणि त्यांच्या ज्या धमक्या आहेत त्याला प्रत्युत्तर तो आमचा अल्पसंख्याक समाज बांधव जो आहे तो निश्चितपणे त्यांच्या मतदानातून देणार आहे. 4 लोकांना घेऊन फोटो काढले
म्हणजे मतं त्या ठिकाणी तो समाज देईल अशी अजिबात परिस्थिती नाही. गुण्या गोविंदाने एकमेकाच्या सोबत हिंदू आणि मुस्लिम समाज या मोहोळ शहरामध्ये अनेक वर्षापासून नांदत आलेला आहे. एकमेकाच्या सणामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा करणारा हा हिंदू धर्माचे उत्सव मुस्लिम समाज साजरा करतो, मुस्लिम समाजाचे उत्सव हिंदू धर्माचे लोक साजरे करतात. इतका गुण्यागोविंदाने नांदणारा या समाजामध्ये काही शक्ती त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करून फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, जातीवादी त्या ठिकाणी भाषणं करतील. परंतु कुणीही या मोहोळ शहरातल्या अशा पद्धतीच्या समाजामध्ये फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीला खतपाणी घालणार नाही. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी राजू वस्त्रे ह्या BCom झालेले आहेत ना, ग्रॅज्युएट आहेत, BCom झालेले आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचं तरुण आहेत, एकदम 22-23 वर्षाच्याच त्या आहेत. त्यामुळं तरुण असतानाच नगराध्यक्षपदाची संधी त्यांना मिळणार आहे. आम्ही देखील आमच्या पक्षाच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो.